नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांच्या आवडत्या यशोदय चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुणे SRPF गट क्रमांक 2च्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पहिला प्रश्न होता, खालील संख्या मालिकेत रिकामी जागा भरा. संख्या मालिका दिलेली आहे. काय आहे? 480, त्यानंतर 240, 240 नंतर 80 आहे, 80 नंतर 20 आणि पुढची संख्या आपल्याला विचारलेली आहे. मग आपण या संख्या मालिकेचं निरीक्षण केलं तर काय दिसतंय? संख्या या कमी होताना दिसत आहेत. आणि कमी कशा होत आहेत? तर संख्या बघा इथं पट्टीत कमी होत आहेत. कशा? तर बघा इथे 240ची दुप्पट काय आहे? 480. म्हणजे 480ला काय केलं आहे? 2ने भाग दिलाय की नाही? आता 240ची 80 झाली. मग काय आहे? इथं बघा आता 3 पटीने कमी झालेली दिसते संख्या. 240ला 3ने भाग दिला तर 3 8 24 म्हणजे 80 उत्तर येणार. आता 80ची 20 आहे म्हणजे काय? इथे 4ने भाग दिलेला दिसतोय. 4 दुने 8, 4 0 0 म्हणजे काय? 20 चौक 80. मग मला सांगा आता इथे 2ने भाग दिला, 3ने, 4ने. मग आता जी पुढची संख्या असणार ती कशाने? 5ने भाग दिला पाहिजे. मग 5ने भाग दिला तर काय होईल? 5 चौक 20 म्हणजे पुढची संख्या ही 4 असली पाहिजे. येते लक्षात? कुठे दिसते 4? पर्याय क्रमांक काय आहे? पर्याय क्रमांक C हा आपला योग्य उत्तराचा आहे. येते लक्षात? ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. 720 840 तर 60 काय असणार आहे? हा प्रश्न देखील सोपा आहे, सर्वांना सोडवता झाला पाहिजे. कसा सोडवणार? तर 720 840. मग कसं करूया? तर 720 आणि 840 हे किती गुणोत्तरात आहेत ते बघायचं. तर इथे आता दोघांना कशाने भाग जाईल? तर बघा इथे 0 0 कट होईल. मग पुन्हा 12ने भाग दिला, 12 सक 72, 12 7 84 म्हणजे 6 7. 720 840 म्हणजे काय? 6 7. मग मला सांगा 6 7 आहे तर 60 किती असणार मित्रांनो? तर 60 6 7 आहे म्हटलं 7 आहे 60 झाले तर 7 10 किती असणार? 70 असणार. म्हणजे या ठिकाणची संख्या ही 70 असली पाहिजे. कुठे दिसते 70? पर्याय क्रमांक D मध्ये. ओके, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, कबीर उत्तरेकडे चालत गेला. कोण? कबीर. थोड्या वेळाने तो उजवीकडे वळून मग डावीकडे वळला. 2 किलोमीटर अंतर चालल्यानंतर तो डावीकडे वळला. तर आता तो कोणत्या दिशेत जात आहे? काय करायचं? मांडणी करायची. कशी मांडणी होणार? तर बघा कबीर आपण आता उत्तरेकडे चालत गेला म्हणजे या ठिकाणी कबीर होता असा आपण विचार केला. या ठिकाणावरनं तो उत्तरेकडे चालत गेला. मग उत्तरेकडे गेला. ठीक आहे, ही वरची उत्तर दिशा समजून घ्या. ही उत्तर आहे, ही पूर्व, पश्चिम आणि खाली दक्षिण. मग आता उत्तरेकडे चालत गेला. थोड्या वेळाने काय केलं? उजवीकडे म्हणजे कुठे? पूर्वेकडे. समजून घ्या. आता उजवीकडे वळून मग डावीकडे वळला म्हणजे एकदा उजवीकडे आणि थोड्या वेळानंतर डावीकडे. ठीक आहे. आणि 2 किलोमीटर चालत गेला. किती? 2 किलोमीटर चालत गेला आणि चालल्यानंतर तो डावीकडे वळला. डावीकडे म्हणजे कुठं मित्रांनो? उत्तरेकडे चालतोय आता. डावीकडे वळला म्हणजे या दिशेला तो आता वळला असणार आहे. तर आता तो कोणत्या दिशेस जात आहे? कोणत्या दिशेत जाणार आहे मित्रांनो? बघा या बाजूला कोणती दिशा दिसते? खाली आपण मानलेले आहेत बघा. वरती डायरेक्शन म्हणजे ही तुमची उत्तर दिशा आहे, खाली दक्षिण आहे, ही पूर्व आहे आणि ही पश्चिम आहे. आता हे डायरेक्शन कुठं आहे? पश्चिम दिशेकडे दिसतंय. म्हणजे आता कबीर हा पश्चिम दिशेकडे जात असणारे. पर्याय क्रमांक B आपलं अगदी बरोबर उत्तर होतं. यानंतर पुढचा प्रश्न बघा. काय आहे प्रश्न? लायन बरोबर काय आहे? 9213. लायनला काय दाखवलंय? 9213. पेनला 463 दाखवलं. त्याच्यानंतर माईकला काय आहे? 7286 आहे. मग पोलीस ही अक्षरे खालीलपैकी कोणत्या संख्येने लिहिली पाहिजेत? मग काय दिसते बघा इथे? LION. मग इथे LION कसं येणार बरं? 9213. तर इथे आपण आहे तसं लिहिलं 9213. ओके. पुढे पेन कसं लिहिलं आहे बघा? PEN. पेन आहे 463. ओके. MICE काय दिसतंय? 7286 आहे. मग इथे बघा बरं काय दिसतं आपल्याला? आपल्याला निरीक्षण केल्यावर बघा
आय आय या दोन्ही ठिकाणी आय दिसते. आता कोणत्या ठिकाणी सारखे अक्षर आहेत ते बघायचं आणि त्यावरून आपण तर्क लावायचा कोणासाठी कोणता कोड वापरला आहे, कोणत्या अक्षरासाठी कोणता कोड आहे. मग इथं बघा, इथं आय दिसतोय आणि इथं देखील आय आहे आणि दोन्ही ठिकाणी सारखं असणारं अक्षर कोणतं आहे, दोन्ही ठिकाणी आय सारखं आहे आणि दोन्ही ठिकाणी 2 सारखं आहे. म्हणजे याचा अर्थ आयसाठी 2 आहे. पुढे आता एन बघा, इथं दिसतोय एन, इथं पण दिसतोय आणि दोन्ही ठिकाणी एकच अक्षर सारखं आहे. एकच अक्षर सारखं आहे, संख्या पण एकच संख्येसारखी. म्हणजे याचा अर्थ एनसाठी काय आहे, 3 आहे. ओके. आता ई बघा, ई या दोन्ही ठिकाणी सारखं दिसतोय. ई आहे आणि इथं बघा 6 आहे. म्हणजे ईसाठी 6 दिसतंय. ईसाठी 6 आहे. मग मला सांगा आता पीसाठी 4च असणार की नाही. ईचा 6 झाला, एनचा 3 झाला, म्हणजे पीचा 4 आहे. ओके. मग आपल्याला निरीक्षण केल्यावर काय दिसतंय, तर सरळपणे खालचे म्हणजे आहे तसे क्रमसुद्धा समान आहेत. क्रमसुद्धा काय आहे, सारखे आहेत. म्हणजे पीचा 4, ईचा 6, एनचा 3. म्हणजे पहिल्या अक्षराचा पहिला अंक, दुसऱ्या अक्षराचा दुसरा अंक, दुसरा कोड. मग आता काय आहे, पोलीस ही अक्षरं कशी लिहिली जाणार असा प्रश्न विचारलाय. पोलीस ही अक्षरं, ठीक आहे. मग कशी लिहिली जाणार आहे मित्रांनो, तर पीचं बघायचं. पी कुठं दिसतोय आता, इथे. पी किती आहे, 4. ओ कुठं दिसतोय, तर ओचं बघा तिसरं अक्षर काय आहे, तिसरा अंक 1, 4 1. एलचं काय येणार आहे मित्रांनो, एलचं पहिलं 9, त्यानंतर आयचं 2, सीचं काय 8 आणि ईचा काय सांगितलं आहे 6. 41 92 86 कुठं दिसते, 41 92 86 पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला दिसतंय. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. राधा आणि सुधा या दोन्ही बहिणींच्या वयांची बेरीज 60 वर्ष आहे. किती वर्ष सांगितली, 60 वर्ष आहे. आणखी 5 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होईल. तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असणार आहे. ठीक आहे. प्रश्न मजेदार आहे. कसा सोडवणार तर समजून घ्या. राधा आणि सुधा या दोन्ही बहिणींच्या आजच्या वयाची बेरीज किती दिली आहे, 60 वर्षे. आणि गुणोत्तर केव्हाचं आहे मित्रांनो, हे 5 वर्षांनी आहे, 5 वर्षांनंतरचं आहे. मग काय करायचं, तर आपण गुणोत्तर आजचं सांगू नाही शकत, परंतु 5 वर्षांनंतरची बेरीज तर सांगू शकतोय की नाही. बेरीज आपल्याला 60 आजची दिलेली आहे. मग आज जर 60 बेरीज असेल दोन्ही बहिणींची, तर मला सांगा 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असणार. तर त्यांच्या वयाची बेरीज हे लक्षात ठेवा, त्यांचं वय काहीही असो, जे काही वय असणार त्यांचं प्रत्येकी 5-5ने वाढणार. म्हणजे 2 बहिणींचं काय एकूण बेरजेमध्ये 10ची वाढ झाली पाहिजे. मग 60 आणि 10 किती, 70 झाले. 70 हे काय असणार, 5 वर्षानंतरच्या वयाची बेरीज. मग पुढे गेलो काय, आता 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय आहे, 3:4. मग 3:4 या गुणोत्तरांच्या बेरजेने काय केलं, 70ला भाग दिला. 4 आणि 3 किती, 7. 7ने भाग दिला, 7 10 70. एका पटीची किंमत आली 10. मग आता आपण राधा आणि सुधा यांच्या जे गुणोत्तर आहे 5 वर्षानंतरच्या, त्या गुणोत्तराला या 10ने गुणलं तर त्यांचे वय आपल्याला मिळतील. मग मला सांगा, पहिलं गुणोत्तर राधाचं 3, 3 10 किती असणार, 30 वर्ष. आणि सुधाचं किती आहे, 4, 4 10 किती असणार, 40. म्हणजे राधाचं वय आलं 40, सुधाचं वय आलं राधाचं 30 आणि सुधाचं 40. हे केव्हाचं मित्रांनो, तर हे गुणोत्तर 5 वर्षानंतरचं आहे. म्हणून हे 5 वर्षानंतरचं वय आलं 30 आणि 40. आता विचारलं काय मित्रांनो, आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असणार आहे. तर आज वयाचं गुणोत्तर किती असणार मित्रांनो, तर अगोदर आजचं वय बघायचं. आज वय किती असणार, तर राधाचं 5ने कमी होणार की नाही. मग 5ने कमी म्हणजे काय, 25 असेल. आणि सुधाचं 40मधून 5 कमी म्हणजे काय, तुमचं 35 असेल. तर 35 आणि 25 बघा बेरीज बरोबर तुमची 60 देखील भरणार आहे. मग आता गुणोत्तर मला सांगा कसे असणार आहे, तर या दोघांना कशाने भाग जाईल मित्रांनो, 5ने भाग जाईल. 5 × 25, 5 × 7 35, 5 × 7 हे त्यांचं आजचं वयाचं गुणोत्तर असणार. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. एक मोटार कार आहे जी ए पासून बी पर्यंत, ए पासून काय सांगितलं, बी पर्यंत 60 किलोमीटर, ए पासून बी कडे जाताना 60 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करते. आणि त्याच मार्गाने बी पासून ए पर्यंत, बी पासून आता ए पर्यंत काय सांगितलंय, 40 किलोमीटर प्रति तास वेगाने
प्रवास करते. तर या संपूर्ण प्रवासात मोटर कारचा प्रति तास सरासरी वेग किती असणार आहे. आता हाच प्रश्न संख्या त्याच, बरोबर आहे की नाही, संख्या देखील न बदलता कमीत कमी 15-20 वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे. म्हणून याचं उत्तर तर 2 सेकंदात द्यायचं होतं. 60 आणि 40 यांचा सरासरी जो वेग असतो तो 48च उत्तर असतं. हे कितीतरी वेळा विचारला गेलेला हा प्रश्न आहे. परंतु आता पुन्हा एकदा आपण समजून घेऊया. तर कसं सोडवणार, तर ए आणि बी या अंतरामध्ये ए कडून बी कडे जाताना सरासरी वेग 60 होता, परत येताना सरासरी वेग 40 होता. मग काय सांगितले, तर आता असं अंतर एक मानून घ्यायचं. सरासरी वेग काढायचं आहे म्हटल्यावर काय करावं लागेल मित्रांनो, तर सरासरी वेग बरोबर काय, एकूण अंतर किती आहे, एकूण अंतर किती प्रवास केला आपण, ओके, आणि ते अंतर पार करण्यासाठी एकूण किती वेळ लागला, एकूण अंतराला एकूण वेळेने भाग दिला तर आपल्याला सरासरी वेग मिळणार. आपण किती अंतर प्रवास केला. मग यासाठी काय करायचं, आता 60 आणि 40ने भाग जाणारी एक संख्या त्याला अंतर मानून घ्यायचं, म्हणजे यांचा लसावी. मग 60 आणि 40ने भाग जाणारी संख्या कोणती आहे, 120. 120 काय मानलं आपण, ए आणि बीचं अंतर मानलं. ठीक आहे, 120 किलोमीटर अंतर आपण ए आणि बीचं मानलं. तर टोटल प्रवास किती होईल, तर जाताना 120, येताना 120, म्हणजे एकूण अंतर किती झालं मित्रांनो, 240. समजलं का रे, समजलं. मग 240 किलोमीटर एकूण अंतर झालं. आता वेळ किती, तर बघा आता जाताना स्पीड कसा आहे 60चा, मग 60च्या स्पीडने 120 किलोमीटरला किती वेळ लागणार, 2 तास. जाताना 2 तास, ओके. आणि येताना किती रे मित्रांनो, तर येताना तुमचं बघा आता 40चा स्पीड आहे, तर 40च्या स्पीडने 120ला किती लागतील, तर 3 तास. 4 त्रिक 12 म्हणजे 3 तास लागतील. म्हणजे टोटल किती वेळ लागला, तर जाऊन परत यायला टोटल 5 तास लागले. समजलं सर्वांना. म्हणजे एकूण वेळ झाला आता 5 तास. मग आता सरासरी वेग कसा निघणार, तर साधं सरळ आहे. टोटल अंतर झालं 240 आणि वेळ किती झाला 5 तास. मग सरासरी वेग तुमचा कितीचा बसला, तर 5 चोक 20 दिसते, 5 चोक 20 उरली किती, 4 घेतला 0, 5 8 40, 48 किलोमीटर प्रति तास. हे डायरेक्ट तुम्ही सूत्रात किमती टाकल्या तरी देखील सोडवू शकतायत, परंतु समजलं पाहिजे यासाठी आपण हे सर्व काही केलं. पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर उत्तर होतं. जायचं पुढे. ओके, बघा पुढचा प्रश्न होता, सुरेश 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालतो, पण प्रत्येक 1 किलोमीटर प्रवास केला की 5 मिनिटांची विश्रांती घेतो. या पद्धतीने 5 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यास सुरेशला किती वेळ लागणार आहे. कसा आहे प्रश्न, आहे की नाही मजेदार. सुरेश काय करतोय, 10 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करतोय, परंतु तो काय करतो, वेग आहे 10 किलोमीटर प्रति तासाचा, परंतु दर 1 किलोमीटर नंतर 5 मिनिटाची विश्रांती घेतोय. मग सोडवणार कसं, तर बघा अगोदर काय करायचं, अगोदर ही विश्रांती जर त्याने घेतली नसती तर किती वेळ लागणार तो काढून टाकायचा. ओके, मग 10 किलोमीटर प्रति तासाचा वेग आहे आणि अंतर किती आहे 5 किलोमीटर. मग आता हे तर सहज सांगता आलं पाहिजे. 10 किलोमीटर एका तासात 10 किलोमीटर आहे, मग 5 किलोमीटरला किती वेळ लागणार आहे मित्रांनो, तर 5 किलोमीटरला अर्धा तास. अर्धा तास म्हणजे किती मिनिटं रे, तर अर्धा तास येते लक्षात. अर्धा तास हा झाला तुमचा त्या गाडीचा नॉनस्टॉप चाललेली असते तर वेळ, म्हणजे 30 मिनिटे. 30 मिनिटे वेळ लागणार, हे समजलं. ठीक आहे, आता बघूया. आता हे झाले 30 मिनिटं कोणाचे, हे नॉनस्टॉप गाडीचे, परंतु मध्ये आता विश्रांती दर किलोमीटरला 5 मिनिटाची घेणार आहे. मग आता तो वेळ वाढणार की नाही, टोटल प्रवासाला किती वेळ लागणार असं विचारलं आहे. मग आता मला सांगा, सुरेश निघाला, ओके, हे 0 किलोमीटर आहे, 0 किलोमीटर आहे. टोटल अंतर किती रे मित्रांनो, 5 किलोमीटरचं आहे, 5 किलोमीटरचं. ठीक आहे, दर किलोमीटरला काय सांगितलं आहे, 1 किलोमीटर चाललं की 5 मिनिटाची विश्रांती घेतो. मग इथे आता 5 × 5 = 25 होईल का, समजतंय का. 5 × 25 करून टाकायचं का, 25 आणि 30 55, 55 उत्तर लिहून काढायचं. तर हे चुकणार आहे मित्रांनो, समजून घ्या कसं. 1 किलोमीटर, ओके, हे 2, हे 3, हे 4 आणि हे शेवटचं 5 किलोमीटरचं. मला सांगा, हा 1 किलोमीटर अंतर चाललं, ही पहिली
पहिली विश्रांती काय झाली, इथं 5 मिनिटाची विश्रांती होईल की नाही. ही 5 मिनिटाची पहिली विश्रांती, दुसऱ्या किलोमीटरनंतर पुन्हा 5 मिनिटाची विश्रांती घेतली, तिसऱ्या किलोमीटरला 5 मिनिटाची पुन्हा एक विश्रांती, चौथ्या किलोमीटरला बघा पुन्हा 5 मिनिटाची विश्रांती. हे 4 स्टॉप झाले त्याचे. मला सांगा आता 5व्या किलोमीटरला तो पोचला ना, इथे विश्रांती काही घ्यायची गरज आहे का. आता तो काय, त्याला जे काय करायचं तो करत बसणार आहे. परंतु आपल्याला हे जे स्टॉप घेणारे हे पहिले 4च असणार की नाही, पहिल्या 4 किलोमीटरला. मग ते किती होणार, 5 20 म्हणजे 20 मिनिटाची ही विश्रांती होणार. मग हे नॉनस्टॉप गाडीचे हे 30 मिनिटं प्लस विश्रांतीचे 20 मिनिटं म्हणजे एकूण काय असणार आहे आता, 50 मिनिटं लागतील. 30 अधिक 50 किती, 30 अधिक 20 50 मिनिटं. 50 मिनिटं त्याला पूर्ण वेळ लागणार 5 किलोमीटर अंतर पूर्ण करायला. मग कुठं दिसते 50 मिनिटं, पर्याय क्रमांक डी मध्ये. ओके, पुढचा प्रश्न बघूया. एका दुकानदाराने 25 बाहुल्यांच्या मूळ खरेदी किमतीत त्यापैकी 20 बाहुल्यांची विक्री केली, तर या व्यवहारामध्ये नफा किंवा तोटा किती असणार आहे. हाच खरा मेरिट ठरवणारे प्रश्न. हा चुकला तर मोठं नुकसान नाही, परंतु हा बरोबर आला तर तुम्हाला हजारो विद्यार्थ्यांच्या पुढे घेऊन जाईल. येते लक्षात. सोडवायचा कसा तर समजून घ्या. आता इथे एका दुकानदाराने 25 बाहुल्यांच्या मूळ खरेदी किमतीमध्ये 20 बाहुल्यांची विक्री केलेली आहे. तर या वाक्याचा अर्थ काय तर बघा, विकल्या किती, 20 बाहुल्या. 20 बाहुल्या विकल्या, परंतु त्या 20 बाहुल्या विकून किती रुपये मिळाले तर 25 बाहुल्यांची खरेदी किंमत आहे. 25 बाहुल्यांची, मग 25 बाहुल्यांची खरेदी किंमत किती आहे हे तुम्हाला समजत नसेल. आता हे वाक्य समजलं की 20 बाहुल्या विकून 25 बाहुल्यांच्या खरेदी किमती एवढा पैसा मिळाला, परंतु तो किती पैसा मिळाला हे समजत नाही आहे. मग याच्यासाठी बघा लक्ष द्या. आपण काय करूया आता, 25 बाहुल्या आहेत. एका बाहुलीची बघा, एका बाहुलीची खरेदी किंमत, एका बाहुलीची खरेदी किंमत आपण 1 रुपये मानली. ओके, एका बाहुलीची खरेदी किंमत ही 1 रुपये आपण मानली. तर मग मला सांगा 25 बाहुल्यांची खरेदी किंमत किती असणार मित्रांनो. तर एक बाहुली जर समजा तुमची 1 रुपयाला आहे, तर 25 बाहुलींची खरेदी किंमत जी असणार आहे ती 25 रुपये असणार. हे मान्य सर्वांना. ठीक आहे. आता बघा पुढे जाऊया. पुढे काय आहे, आता विकले किती, 25 बाहुलींची खरेदी किंमत मिळाली सर्वांना 25 रुपये. आता 20 बाहुल्यांची विक्री केली. किती बाहुलींची विक्री केली मित्रांनो, 20 बाहुल्यांची. मग आता 20 बाहुले विकायला अगोदर खर्च किती आला, नफा तोटा येते. नफा तोटा हा जो असणार तो खरेदी किमतीवर असणार. मग आता 20 बाहुल्यांची विक्री आहे. 20 बाहुलींची विक्री किंमत किती रे मित्रांनो, 20 बाहुलींची विक्री किंमत जी आहे, विक्री किंमत ती तुमची 25 बाहुल्यांच्या, हे बघा दिलंय 25 बाहुल्यांच्या मूळ खरेदी किमतीमध्ये. मग 25 बाहुल्यांची मूळ खरेदी किंमत किती, 25 रुपये. 25 बाहुल्या आपण 25 रुपयाला खरेदी केल्या आणि ते 25 रुपये आपल्याला फक्त 20 बाहुले विकून मिळाले. म्हणजे 20 बाहुल्यांची विक्री किंमत किती आली, 25 रुपये आली. हे समजलं. ठीक आहे. मग आता शेकडा नफा झालाय का तोटा झालाय हे कसं समजणार, तर आता खरेदी किंमत किती आहे हे समजलं पाहिजे. मग खरेदी किंमत कोणाची, यांची ना. आपण विकल्या 20 बाहुल्या, त्या 20 बाहुल्या किती रुपयाला मिळाल्या हे आपल्याला समजलं पाहिजे. मग मला सांगा एक बाहुलीची खरेदी किंमत किती आहे, 1 रुपये. मग 20 बाहुलींची, लक्ष द्या, 20 बाहुलींची खरेदी किंमत किती असणार मित्रांनो, तर 20 बाहुलींची खरेदी किंमत ही 20 रुपये असणार. 20 रुपये असणार. मग आता लक्षात येते, 20 बाहुली खरेदी करायला आपल्याला 20 रुपये लागले, परंतु विकून आपल्याला काय झालं, 25 रुपये मिळाले. 25 बाहुल्यांच्या खरेदी किमती एवढी रक्कम आपल्याला मिळाली. म्हणजे आपण 20 रुपये गुंतवलेले होते त्या 20 बाहुल्यांना आणि मिळाले किती, 25 रुपये. म्हणजे आता सर्वांना लक्षात आलं असेल की 5 रुपयाचा नफा आहे. नफा आहे हे क्लिअर झालंय. म्हणून आता पर्याय क्रमांक ए आणि बी हे 2 कट झाले. आता फक्त सी आणि डी मधून उत्तर लिहायचं होतं. 25% का 20%. मग 25 का 20% कसं काढणार, तर आपण 20 रुपये गुंतवून 25 रुपये मिळालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय,
20 रुपयामागे 5 रुपये मिळालेत. मग 20 रुपयामागे 5 रुपये म्हणजे हे शेकड्या किती झाले रे मित्रांनो? तर इथे गुणिले 100 केलं तर 20 × 20, 20 100 आणि 5 25. 25% झाले की नाही. 20 पैकी 5 म्हणजे 100 पैकी 25. 25% नफा झाला. एकदा पुन्हा व्हिडिओ मागे घ्यायचा. काय करायचं? व्हिडिओ मागे घ्यायचं आणि पुन्हा एकदा शांतपणे ऐकायचं. प्रश्न मजेदार होता, मेरिट ठरवणारा होता, हजारो विद्यार्थ्यांच्या पुढे नेऊन जाणारा प्रश्न होता. म्हणून या प्रश्नपत्रिकेत जरी चुकला असेल पण पुढं कुठंतरी आला तर तिथे आपलं बरोबरच उत्तर आलं पाहिजे. म्हणून हे एकदा समजून घ्या. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रोशन एक काम काय करतोय? रोशन एक काम पूर्ण करण्यास 20 दिवस घेतो. प्रकाश तेच काम पूर्ण करण्यास 30 दिवस घेतो. त्या दोघांनी एकत्र काम केल्यास तेच काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? सोपा प्रश्न आहे, सगळ्यांचंच बरोबर आलं पाहिजे. कसं सोडवणार? तुम्ही सरळ आता 20 × 30 भागिले 20 आणि 30ची बेरीज केली तरी देखील चालतंय. ओके, परंतु समजून घेतलं तर काय? रोशन 20 दिवसात पूर्ण करतोय आणि प्रकाश 30 दिवसात पूर्ण करतोय. आता त्यांनी स्वतंत्रपणे केलं असतं तर असं झालं असतं, परंतु आता एकत्र काम करतायत. मग एकत्र काम करतायत तर कसं सोडवायचं सांगितलंय? 20 आणि 30. आता आपण काय काम किती होतं ते समजून घेऊया. 20 आणि 30 यांनी भागणारी एक संख्या बघायची, म्हणजे लसावी बघायचा. तो किती? 60 आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? 60 भागाचं काम होतं. मग त्याला तुम्ही खुर्च्या म्हणा की काही म्हणा. ठीक आहे, 60 भागांचं काम होतं. 60 वस्तू तयार करायच्या होत्या. रोशनने काय केलं? ते 20 दिवसात तयार करून घेतलं. म्हणजे रोशन एका दिवसामध्ये, बघा लक्षात आहे, एका दिवसामध्ये काय करतोय तो? रोशन एका दिवसामध्ये 3 वस्तू तयार करतोय की नाही. बघा 60 वस्तू तो 20 दिवसात म्हणजे एका दिवसामध्ये 3 वस्तू तयार करतोय. आणि हा जो प्रकाश आहे तो 60 वस्तूंचं काम 30 दिवसात पूर्ण करतोय. म्हणजे तो एका दिवसाला काय करतोय मित्रांनो? 2 वस्तू तयार करतोय. येते लक्षात? हे समजून घ्या. मग आता दोघांनी मिळून काम केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? मग दोघांनी मिळून जर काम केलं एकत्रपणे तर एका दिवसात बघा किती वस्तू तयार होतात तर मित्रांनो? एकत्रपणे काम करतायत की नाही, 5 वस्तू तयार होत आहेत. 5 वस्तू तुम्ही 5 भागांचं काम म्हणा. येते लक्षात? 5 भागांचं काम तुम्ही त्याला म्हणू शकतायत. येते? मग मला सांगा आता टोटल किती भागांचं काम आहे? 60 भागांचं. एका दिवसात किती वस्तू आहेत? 5 भाग होत आहेत. म्हणजे 60 वस्तू होत्या. 60 खुर्च्या तयार करायच्या आहेत. एका दिवसात 5 खुर्च्या तयार होत आहेत. मग टोटल किती दिवस लागतील? तर 60 भागीला 5 केलं 12 पंचे 60. 12 दिवसात ते काम पूर्ण होईल. पर्याय क्रमांक कुठं दिसतंय? डी आपलं उत्तर असणार. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. खालील अक्षर संख्या पूर्ण करा. B 4, G 9, L 19, Q 34 आणि पुढे 4 काय आहेत? प्रश्नचिन्ह आहेत. मग बघा इथे आता अगोदर संख्यांचा विचार करायचा. बघा संख्या काय दिसत आहेत? 4, 9, 19, 34. ठीक आहे, आणि पुढच्या 2 संख्या आपल्याला सांगायच्या आहेत. पुढच्या 2 संख्या काय करायच्या आहेत? आपल्याला सांगायच्या आहेत. मग इथं बघा काय दिसतं मित्रांनो? तुम्ही थोडंसं निरीक्षण केलं तर बघा इथे 4 आणि 9 मध्ये 5चा फरक आहे. 9 आणि 19 मध्ये 10चा फरक आहे. 19, 34 मध्ये 15चा फरक आहे. सोपं झालं की नाही? मग आता पुढचा फरक कितीचा असणार? 5, 10, 15 आता 20चा असला पाहिजे. मग 34 आणि 20 झाले किती मित्रांनो? 34 आणि 20 54. म्हणजे आता 54 असलं पाहिजे. पुढची एक संख्या 54 असणार. त्याच्या पुढे काय? 15, 20 नंतर मग किती? 25. ओके, मग 25 आपण मिळवले. कशामध्ये? 54 मध्ये. 54 मध्ये 25 मिळवले तर किती होणार मित्रांनो? तर 4 आणि 5 9 आणि 5 आणि 2 7. ओके, म्हणजे पुढच्या संख्या या 54 आणि 79 असल्या पाहिजे. मग 54 आणि 79 कुठं दिसत आहेत रे? 54, 79 बघा एक इथं दिसतंय आपल्याला. कुठे? पर्याय क्रमांक डी मध्ये एक दिसतंय, पर्याय क्रमांक ए मध्ये सुद्धा दिसतंय. हे 2 पर्याय चुकीचेच आहेत मित्रांनो, हे समजून घ्या. आता अक्षर बघा. आता अक्षर बघायचं. अक्षर टी आणि झेड असणार का व्ही आणि ए असणार हे बघायचं. मग आता अक्षर काय आहेत रे? तर अक्षर बघा बी आहे, जी, एल, क्यू हे 4 अक्षर आहेत आणि पुढचे 2 अक्षर आपल्याला शोधायचे आहेत. मग
आता यांचा विचार केला तर बघा काय दिसतंय, ए बी. ओके, बीचा क्रमांक किती आहे, दुसरा आहे. ए बी झाला, ए बी सी डी ई एफ जी, म्हणजे जीचा क्रमांक किती आहे, 7वा आहे. एलचा क्रमांक किती आहे मित्रांनो, आय जे के एल एम एन, म्हणजे 12वा क्रमांक दिसतोय. एलचा क्रमांक 12वा आणि क्यूचा क्रमांक किती आहे, एम एन ओ पी क्यू, म्हणजे 17वा क्रमांक आहे. मग इथे काय दिसतंय रे बघा इथे मित्रांनो, 2 7 12 17. मग 2 7 12 17 म्हणजे इथे 5-5ने वाढलेला फरक आहे. फरक कसा आहे, 5-5ने बघा, 2 आणि 5 7, 7 आणि 5 12, 12 आणि 5 17, 5-5ने वाढत गेलेले आहेत की नाही 5-5ने. मग मला सांगा आता 5 वाढवले ते किती, 17 आणि 5 22, 22 आणि 5 27. ठीक आहे. मग 22व्या क्रमांकाचा अक्षर कोणतं रे मित्रांनो, 22व्या क्रमांकाचा अक्षर टीचा 20वा क्रमांक, टी पी क्यू आर एस टी यू व्ही, म्हणजे 22व्या क्रमांकाला व्ही असलं पाहिजे. मग व्ही कुठं दिसते रे मित्रांनो, व्ही बघा इथे आता फक्त पहिल्या क्रमांकामध्ये आहे. याच्यावरूनच आपल्याला पर्याय क्रमांक ए उत्तर लिहायचं होतं. आता त्याच्या पुढे ए असणार का, तर 27वं अक्षर बघा, 27वं अक्षर काय, इंग्रजीत 26 अक्षर आहेत. मग 27वं पुन्हा काय, ए असणार, म्हणून त्या ठिकाणी ए घेतलेला आहे. अशा प्रकारे आपलं एच हे उत्तर असलं पाहिजे. पुढचा बघा आता, खालील अक्षर संख्या मालिकेतील पुढचे पद ओळखा असं विचारलं आहे. मग बघा काय दिसतंय, हे देखील आता सोपा प्रश्न आहे. कसा आहे, तर आपण अक्षरांचा विचार केला तर ए नंतर बी नंतर सी नंतर डी, मग डी नंतर काय असणार, ई असणार. ई आता कुठं दिसतंय, ई आपल्याला 4ही पर्यायामध्ये दिसत आहेत. ओके, आता दुसरा विचार दुसऱ्या अक्षराचा, तर वायचं एक्स, एक्सचं डब्ल्यूचं व्ही, म्हणजे काय अक्षर आता इथे पहिलं अक्षर पुढं होताना दिसतंय, आता इथे मागचं अक्षर घेतलेले दिसत आहे, बरोबर आहे की नाही. मग व्हीचं मागचं अक्षर कोणतं असणार, यू असणार. मग ई आणि यू, पहिलं अक्षर ई, दुसरं अक्षर यू, कुठं दिसतंय आता ई आणि यू, इथं तर यू नाही आहे, इथंही नाही, या दोन्ही ठिकाणी आता दिसत आहेत. म्हणजे हे 2 पर्याय कट झाले, पहिला आणि दुसरा पर्याय उरला आहे. आता संख्या काय असणार आहे मित्रांनो, बघा 2 3 5 7. तुम्ही संख्यांवरून तर विचार केला असता तर लवकर उत्तर निघणार. कसं बघा, संख्या काय असणार, 2 3 5 7. 2 3 5 7 काय आहेत मित्रांनो, आता इथे काय दिसतंय, इथे या क्रमवार मूळ संख्या दिसत आहेत. मग 7 नंतरची मूळ संख्या कोणती आहे, 11 असणार आहे. येतंय, इथे 2 3 5 7 9, 9चा विचार करू नका, इथे 9 आणि 11 2 दिसत आहेत. मग दोघांपैकी कोणतं असलं पाहिजे, 11 असलं पाहिजे. या क्रमवार मूळ संख्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये काय सांगितलंय, रिंग या शब्दाला RING याला काय केलं जातंय, 48. ओके, डेजला काय आहे, 49. डेजला काय सांगितलं, 49. तर त्याच भाषेमध्ये बुकसाठी कोणता संकेतांक असणार आहे. मग आता रिंगचा कसं आहे, तर रिंगचं बघा, यांच्या आता अल्फाबेटिकल नंबर काय आहे, आरचा नंबर किती असतो, RAST म्हणजे 18 असतो. आरचा नंबर 18. इथं कोणीतरी त्या मित्राने अगदी बरोबर केलेला आहे. आयचा क्रमांक 9वाच असतो, एनचा क्रमांक 14वा आणि जीचा क्रमांक 7वा. आता या क्रमांकाची बेरीज केली बघा, सर्व क्रमांकांच्या त्या अक्षरांच्या क्रमांकांची बेरीज केली तर तुमची 14 आणि 7 21, 21 आणि 9 30, 30 आणि 18 48 भरतंय. इथं डेचा विचार केला तर डीचा क्रमांक काय असतो, 4, एचा क्रमांक 1, वायचा क्रमांक 25 आणि एसचा क्रमांक 19. यांची बेरीज केली तर 19 आणि 1 झाली किती, 20, 20 आणि 25 45, 45 आणि 4 49 आहे बेरीज बरोबर. मग आता बुकची बेरीज करायची आहे तर बीचा किती 2, ओचा किती असतो मित्रांनो, IJKL MNO म्हणजे काय, एमचा क्रमांक 13 असतो, NO म्हणजे 15वा क्रमांक आहे, 15 आणि केचा क्रमांक मित्रांनो ABCDEFGHIJK म्हणजे 11वा क्रमांक असतो. ठीक आहे,
मग बेरीज केली बघा किती येते 15 आणि 15 30, 30 आणि 11 41, 41 आणि 2 43, 43 ही टोटल बेरीज भरणार. परंतु काय दिसतं आपल्याला पर्यायामध्ये 43 नाही आहे. 43 हे आपलं उत्तर असलं पाहिजे. प्रश्न रद्द होणार. ओके. आपण याच्यानुसार गेलो तर बुकची बेरीज ही 43च असणार. आणखी दुसरं काय असलं तर मग बदल होऊ शकतोय, परंतु हेच असलं पाहिजे म्हणून प्रश्न रद्दच होणार. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ई हा डीचा मुलगा आहे, सी हा डीचा पती आहे. प्रश्न कशावर दिसतोय? नातेसंबंधावर. नातेसंबंधामध्ये काय सांगितलं? मांडणी करायची. कशी मांडणी करणार आहे मित्रांनो? तर लक्षात ठेवायचं. अगोदर काय करायचं? पुरुषसाठी चौकोन वापरायचा आणि स्त्रीसाठी काय करायचं? वर्तुळ वापरायचं. तुम्ही काही वापरू शकतात, असं नाही आहे. हे कुठं लिहिलं आहे? तुम्ही कोणीतरी मनाला प्रश्न पडणार, सर हे का नियम वगैरे आहे का? तर तसं काही नाही, तुम्ही कुठलंही चिन्ह वापरू शकतायत. ओके. आपण आता या ठिकाणी पुरुषासाठी काय चौकट वापरायचं आणि स्त्रीसाठी वर्तुळ आणि मुलासाठी मुलगा मुलगीसाठी असा ॲरो आपण दाखवायचा. आणि त्यानंतर नातेसंबंध असतील तर पती पत्नी याच्यासाठी काय आहे? नवरा बायको पती पत्नी गुणाकार. त्यानंतर भाऊ बहीण असेल तर बेरीज. एवढे काही आपण चिन्ह वापरतो. ओके. मग याच्यानुसार मांडणी केली. कशी येणार? ई हा डीचा मुलगा आहे. ई हा डीचा मुलगा म्हणजे ईला काय केलं आपण? चौकट केलं. ई पुरुष आहे की नाही? डीचा मुलगा आहे, मग डी या ठिकाणी आणि ॲरो कोणाकडे? ईकडे. आता तुम्हाला मांडणी समजेल. सी हा डीचा पती आहे. सी हा डीचा पती. कोणाचा? डीचा. ओके. कोण? सी. सी हा डीचा पती म्हणजे सी कोण आहे? पुरुष आहे. मग मला सांगा, हा पुरुष आहे आणि तो पती आहे म्हटल्यावर ही पत्नी असणार, म्हणून त्याला गोल केलं आणि पती पत्नीला गुणाकार ह्या चिन्हाने दर्शवलं. पुढे गेलो. बी ही डीची आई आहे. बी ही डीची आई. कोण? बी. बी ही आई आहे म्हटल्यावर पुन्हा वर्तुळ दिलं आणि बी आई आहे म्हटल्यावर ॲरो कोणाकडे? तर डीकडे. समजून घ्या मांडणी कशी करतोय. बीचे लग्न झेडशी झाले आहे. बीचे लग्न झेडशी म्हणजे मला सांगा, आता बी कोण आहे? महिला आहे म्हटल्यावर झेड काय असणार? एक पुरुष असणार. ते दोन्ही नवरा बायको आहेत. तर झेडचा ईशी काय संबंध आहे? आता पुढचं आता सहज उत्तर देणार बघा तुम्ही. तर झेडचा ईशी काय संबंध? काय संबंध दिसतोय बघा. डी ईचं कोण आहे? आई आहे आणि बी आईची आई आहे. आहे की नाही? हां. येते लक्षात? काय दिसतंय? आईची आई बी आहे आणि आईच्या आईचा नवरा दिसतोय. आईचा नवरा म्हणजे काय? आईचं वडील ना, आईचा बाप. कोण दिसत आहे? आजोबा दिसत आहेत. ईचे आजोबा आपल्याला झेड दिसत आहेत. मग आजोबा पर्यायामध्ये आहे का कुठे? पर्यायामध्ये कसे दिलेले आहेत? आईची आई, बापाचा बाप, वडिलांची आई, आईचे वडील. मग मला सांगा, आईची आई आहे का? नाही. बापाचा बाप? नाही. वडिलांची आई आहे का? नाही. तर आईचे वडील आहेत बघा. डी कोण आहे? ईची आई आहे. ई मुलगा आहे, डी आई आहे. ईची आई कोण आली? डी. आणि त्या डीचं वडील आहेत म्हणजे आईचे वडील. आईचे वडील झेड आहेत. पर्याय क्रमांक काय? डी आपलं उत्तर असणार आहे. ओके. मांडणी केली तर सहज उत्तर तुम्ही देणार. पुढचा प्रश्न बघा. अनिश बाजारातून काय करतोय? काही फळं विकत आणतोय. ओके. आईने फळांबद्दल विचारल्यावर काय म्हणतो तो? 15 सोडून सर्व सफरचंद आहेत, 20 सोडून सर्व आंबे आहेत व 25 सोडून सर्व केळी आहेत. तर अनिशने एकूण किती फळे आणली असणार आहेत? हा देखील प्रश्न मजेदार आहे. समजून घेतला तर सोडवता येईल. तुम्ही आता इथे पर्यावरण देखील उत्तर लिहू शकतायत, परंतु त्याला खूप वेळ लागणार आहे. या प्रकारच्या प्रश्नामध्ये एक लक्षात ठेवायचं काय? किती प्रकारचे फळं आहेत ते बघायचं. किती प्रकारचे फळं आहेत तर मित्रांनो? तर 3 प्रकारचे आहेत. सफरचंद, त्यानंतर आंबे आहेत आणि केळी आहेत. मग काय करायचं? 3 प्रकारचे फळं आहेत. मग त्या 3ही संख्यांची बेरीज करायचं. 15, त्यानंतर 20, त्यानंतर 25. या 3ही संख्यांची बेरीज करून आता काय करायचं? जेवढ्या संख्या असतील त्यातून एक कमी करून
त्या संख्येने भाग द्यायचं. म्हणजे 3 संख्या आहेत ना, तर 2ने भाग द्यायचा. ओके, मग 2ने भाग दिला तर काय होणार बघा, लक्ष द्या. 15 आणि 20 झाले 35, 35 आणि 25 झाले किती 60. 60ला 2ने भागलं तर तुमचं 30 उत्तर असणार आहे. म्हणजे 30 फळं असणार. एकूण जे आहेत, एकूण अनिशने किती फळं आणले तर 30 फळं आणलेली असणार आहेत. चेक करायचं असेल तर कसं बघा. आता आपण कोणकोणती फळं आहेत तर बाजारामधून सफरचंद आणलेले आहेत. ओके, आता कोणती फळं किती आहेत ते बघूया. बघा, सफरचंद आहेत, आंबे आहेत आणि केळी आहेत. ओके, मग मला सांगा सफरचंद कशी आहेत. सफरचंद 15 सोडून सर्व सफरचंद आहेत. टोटल किती मित्रांनो 30 फळं. 30मधून काय आहेत, 30मधून 15 सोडले तर उरलेले सफरचंद आहेत. मग 30मधून 15 गेले तर सफरचंद किती असणार 15 असणार. 15 सफरचंद. आंबे किती आहेत 20 सोडून सर्व आंबे आहेत. मग 30मधून 20 सोडले तर किती 10 आंबे आहेत. ठीक आहे, आणि केळी 25 सोडून सर्व केळी आहेत. मग 30मधून 25 सोडली तर किती 5 केळी असणार. दिसतंय मित्रांनो. म्हणजे एकूण जे फळं आहेत बघा 15 सफरचंद, 10 आंबे आणि किती 5 केळी आहेत. मग टोटल मारली तर किती होते बघा 25, 15, 10, 25 आणि 5 30. अगदी बरोबर उत्तर 30 आहे. हेच तुम्ही पर्यावरण देखील जाऊ शकतायत, चेक करू शकतायत. त्या पद्धतीने उत्तर निघेल. याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक कुठे दिसतंय सी मध्ये. पुढचा प्रश्न. 52 पत्त्यांच्या सेटमधून एक पत्ता काढल्यास ते संख्येचे कार्ड असण्याची संभाव्यता काय असणार आहे. ओके, 52 पत्त्यांच्या सेटमधून. आता आपल्याजवळ पत्ते नाहीत, नाही तर तुम्हाला अगदी प्रॅक्टिकल समजून दिलं असतं. 52 पत्ते किती असतात 52. ओके, आता 52 पत्त्यांच्या सेटमधून एक पत्ता काढल्यास ते संख्येचं कार्ड असण्याची संभाव्यता. टोटल किती मित्रांनो, तर टोटल तुमचे 52 कार्ड आहेत. 52मधून एक कार्ड काढायचं आहे आणि ते एक कार्ड संख्या असण्याची संभाव्यता किती असणार. तर बघा इथे संख्येचे कार्ड किती असतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. टोटल 52मधून संख्येचे कार्ड किती असतात तर बघा, संख्येचे कार्ड जे आहेत मग त्याच्यासाठी साधं सरळ आहे. संख्या कुठून असतात तर मित्रांनो 1 पासून का नाही, तर 1 पासून नाही तर 2 पासून, 2 पासून 10 पर्यंत, 2 पासून 10 पर्यंत या संख्येचे कार्ड असतात. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 नंतर गुलाम असतो, राणी असते, राजा असतं, एक्का असतो. राणी, राजा, एक्का आणि गुलाम हे काय आहेत संख्येचे कार्ड नाही आहेत. ओके, हां, मग आता मग 4 किती 4 संख्येचे कार्ड नाही आहेत. मग 4 चौक किती होतील प्रत्येकाचे 4 4, 4 चौक 16, 16 कार्ड संख्येचे नाही आहेत. मग उरतील किती रे मित्रांनो 52मधून 16 गेले किती 36. तिकडनं काढा किंवा इकडनं काढा, 9 संख्या असतात प्रत्येकी 4 4, 9 चौक 36, 36 कार्ड संख्येचे असणार. मग ते 36 किती पैकी रे मित्रांनो 52 पैकी ना, 52 पैकी संभाव्यता असणार. 52मधून 36 कार्ड येऊ शकत आहेत. येते लक्षात. हां, एवढी संभाव्यता असणार आहे. मग त्याची काय गुणोत्तर काढलं. त्याचं गुणोत्तर कशाने भाग जातो रे मित्रांनो 4ने भाग जातो. बघा 4 9 36 आणि काय 13 चौक 52, म्हणजे 9 13 ही त्यांची संभाव्यता असणार. पर्याय क्रमांक काय हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. एका कॅरम स्पर्धेमध्ये काय सांगितले 64 स्पर्धक होते. हरणारा स्पर्धक हा बाद असा नियम होता. तर स्पर्धेतील पहिल्या 3 फेऱ्यांमध्ये एकूण किती स्पर्धक बाद होतील. छान प्रश्न आहे, समजून घ्या. टोटल स्पर्धक किती ते मित्रांनो 64 स्पर्धक आहेत. आणि टुर्नामेंट कशी आहे तर बाद फेरी आहे. म्हणजे काय मॅच हारलो तर बाहेर, समजते की नाही. आपल्या गावाकडच्या ज्या टुर्नामेंट असतात त्या पद्धतीने. इथे IPL वगैरे नाही की पुन्हा पुन्हा चान्स मिळणार. इथे हारलं म्हणजे बाहेर आहे. टोटल 64 टीम आलेल्या आहेत, समजते की नाही. मग मला एक सांगा, पहिल्या 3 फेऱ्यांमध्ये मग 64 टीम आहेत मित्रांनो, काय करणार. लॉट्स पाडायचे असतील तर काय होणार, तर पहिल्या 32 मॅचेस लावणार की नाही. 64 टीम आहेत म्हटल्यावर 32 मॅचेस लागतील. पहिली जी फेरी असणार, पहिली फेरी समजून घ्या. पहिली जी फेरी आहे त्या फेरीमध्ये काय होईल मित्रांनो, तर तुमच्या 32 मॅचेस लागतील. 32 मॅचेसमधून 32 संघ जे हरणार
त्या पहिल्या फेरीमधनं बाद होणार. हे समजते मित्रांनो. आता दुसऱ्या फेरीला काय होणार आहे मित्रांनो, 32 बाहेर पडलेत, उरले 32. त्यांचे किती मॅचेस लावणार मित्रांनो, 16. म्हणजे आपण स्वतः विचार करायचं की नाही, आपण सर्वजण क्रिकेट किंवा कोणत्याही खेळातनं बाहेर आलेलो असतो. मग आपल्याला समजलंच पाहिजे, पहिल्या फेरीमध्ये 32 संघ बाहेर पडलेत, उरले 32. त्यांच्या 16 मॅचेस झाल्या. त्या 16 मॅचेसमधून पुन्हा हारलेले संघ म्हणजे 16 संघ बाहेर पडणार. आणि तिसऱ्या फेरीमध्ये काय होणार, आपण आता लॉट्स पाडताना 8 मॅचेस, 16 संघ आहेत म्हटल्यावर 8 मॅचेस लावणार, 8 संघ बाहेर पडणार. मग मला सांगा पहिल्या 3 फेरींमध्ये काय किती संघ काय होतंय, प्रश्न काय आहे, किती स्पर्धक. मग स्पर्धक म्हणजे संघ म्हणूया, किती संघ बाहेर पडतील, तर 32 अधिक 16 अधिक 8. मग 32 आणि 8 झाली किती, 40, 40 आणि हे 16 झाले किती, 56 स्पर्धक हे बाहेर पडतील, बाद होतील. येते लक्षात, कुठे दिसते 56, पर्याय क्रमांक बी मध्ये. ओके, पुढचा प्रश्न बघूया. जर ए म्हणजे वजाबाकी, बी म्हणजे बेरीज, सी म्हणजे गुणिले आणि डी म्हणजे भागाकार असेल, तर आता या पदावलीची किंमत किती असणार आहे. मग काय करायचं, तर सरळ त्या आता अक्षरांच्या जागेवर चिन्ह टाकायचे. 32 डी म्हणजे काय सांगितलं मित्रांनो बघा, भागिले 32 भागिले किती, 4. बी म्हणजे काय मित्रांनो, बेरीज, बी 7 म्हणजे अधिक 7. त्यानंतर सी 2 म्हणजे काय, गुणिले 2. ओके, त्यानंतर ए 6 म्हणजे काय, वजा 6. मग आता इथे आपण मांडणी केली. आता काय करायचं, आता इथे पदावलीच्या नियमानुसार अगोदर काय भागाकार करून टाकायचा, गुणाकार करून टाकायचं. मग भागाकार केला तर 4 8 32 अधिक 7 दुने 14 वजा 6. आता इथे सरळ क्रमाने क्रिया केली तर 14 आणि 8 झाली किती, 22. 22 मधून 6 गेले 16. 16 उत्तर असणार, पर्याय क्रमांक ए आपलं अगदी बरोबर उत्तर होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. काय आहे प्रश्न, 6/8, 6/8 आहे, 6/10 आहे, 6/14 आणि 6/20 आहे. यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता बघा या ठिकाणी अपूर्णांक कसे दिसत आहेत आपल्याला. आतापर्यंतचे जे अपूर्णांक होते ते कसे असायचे, छेद समान असायचा किंवा अंश आणि छेदामध्ये समान फरक असायचा. आता तसं काय आहे का, नाही. आता बघा एक गुणधर्म आता दिसतोय, काय दिसतंय इथे या सर्वांचा अंश समान आहे की नाही, अंश समान आहे. म्हणून आता इथे या अपूर्णांकाची किंमत वगैरे काढत बसायचं नाही. एक गुणधर्म लक्षात ठेवायचा, जर अंश समान असेल तर अशा वेळेस छेद जेवढा मोठा होणार तेवढा त्या अपूर्णांकाची किंमत लहान लहान होत जाईल, कमी कमी होत जाईल. हे समजून घ्या. उदाहरणासाठी बघा कसं, तुमचा 1/2, 1/100, 1/2 आणि 1/100 या दोघांचा विचार केला तर याची किंमत काय आहे तरी मित्रांनो, तर याची किंमत 0. काय येणार, 5 येणार. आणि याची किंमत काय येईल, 0.01 येणार. म्हणजे जेवढं मोठं होणार तेवढी किंमत काय होणार, कमी होत जाईल. येते लक्षात, हे समजून घ्या. आणखी बघा 5/1 आहे आणि 5/1 काय आहे, इथे आता तुम्ही 10 घ्या. 5/1 ची किंमत काय येणार, 5 येणार. आणि 5/10 ची किंमत काय येणार, 0.5 येणार. मग मला सांगा काय आहे, अंश समान आहेत, मग कोणाची किंमत लहान होते, ज्याचा छेद मोठा आहे. मग हा गुणधर्मच लक्षात ठेवायचा, अंश जर समान असतील तर छेद ज्याचा मोठा त्या अपूर्णांकाची किंमत तेवढी जास्त लहान होणार. मग कुठं छेद मोठा दिसतोय, तर चौथ्या अपूर्णांकामध्ये, म्हणजे काय 6/20 मध्ये. 20 कुठं दिसते आता, पर्याय क्रमांक डी मध्ये. 6/20 हा अपूर्णांक सर्वात लहान असणार. तुम्ही किंमत काढा तरी देखील तेच उत्तर येणार. पुढचा प्रश्न बघूया. गेल्या वर्षी पुणे शहरामध्ये जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये 54 सेंटीमीटर पाऊस पडला. पुढे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये काय आहे, या पुढच्या 2 महिन्यात सरासरी 45 सेंटीमीटर पाऊस पडला. तर गेल्या वर्षी पुणे शहरामध्ये वरीलप्रमाणे पडलेल्या पावसाची मासिक सरासरी किती सेंटीमीटर असणार आहे. कसं सोडवणार,
तर साधं दिसतंय. जून जुलै ऑगस्ट या 3 महिन्यांची सरासरी किती आहे? 54. म्हणजे टोटल पाऊस किती झाला? तर 54 गुणिले 3 केलं, 4 त्रिक 12, हातच्याला 1, 3 5 15 आणि 1 16. 162 सेंटीमीटर पाऊस या 3 महिन्यात झाला. ओके. आता पुढच्या 2 महिन्यात बघा. पुढच्या 2 महिन्यात कसं आहे? 45च्या सरासरीने पाऊस पडला. मग 2 महिन्यात एकूण किती झाला? 45 दुने 90 सेंटीमीटर पाऊस एकूण झाला. मग आता या 5 महिन्यामध्ये टोटल महिने किती झाले मित्रांनो? 5 महिने. 3 आणि 2 5 महिने. 5 महिन्यामध्ये किती पाऊस? सॉरी, आता लाईट गेलेली आहे म्हणून आता या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण इथेच आपण थांबूया. थँक्यू.